कालच आदू पडलेला, एवढं लागलेलं तरी पण त्याची मस्ती काय थांबत नव्हती. मी ओरडले तरी पण तेवढ्यापुरतं शांत बसायचा, पण परत त्याचं सुरू व्हायचं. सकाळ सकाळ पण चिकूला घेऊन त्याचं डान्स करायचं झालेलं गाणं लावून. माझे पप्पा म्हणजे अण्णा म्हणतो आम्ही त्यांना, अण्णांना काही चैन पडत नव्हती. त्याला आदूला लागले थोडं समजले की लगेच आले होते. दुपारी मी उडीद वडा ट्राय केला होता, आदूला आवडतो म्हणून त्याच्या आवडीचं बनवायला. बॅटर वगैरे खूप मस्त झालं होतं, फुटलं वगैरे नव्हतं. पण मला हे त्याचा आकार बनवणं काही जमलं नाही, त्याच्यामुळे मी आपले भजे काढले त्याचे. आणि ह्यांचा एवढा जीव आहे ना अण्णांच्या ह्या दोघांवरती, आले की त्या दोघांना घेऊन फिरायला घेऊन गेले. चिकूला तर ते चालले तरी पण एवढं हे वाटत होतं ना की का चाललेत म्हणून. सारखं त्याचं चाललेलं अण्णा 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 करून त्यांच्याकडे बघून बोलायचं चाललेलं. तो त्यांच्या पुढे जात होता, ते निघालेले ना, मला बाय बाय करायचं आणि त्यांच्या पुढे जात होता. पार्कमध्ये जायचं नव्हतं खरं तर, पण आदूने बळच ओढून ओढून नेलं होतं की चल चल मला जायचं आहे म्हणून. आणि एवढं तोंड सुजलेलं तरी पण मस्ती काय आमची कमी होत नाही, खूप जास्त मस्ती करायची. आल्यावरती त्याला पप्पांनी आणलेले ते मासे बनवून दिले, त्याला खूप आवडतात त्याच्यामुळे. हे फौजींच्या प्लॅटूनचा मुलगा होता आणि हा एक अजून साताऱ्याचं झालेली घटना होती. म्हणजे खूप भयानक घटना होती खरं तर ही. प्रत्येक फौजी वाईफच्या आयुष्यात अशी घटना कधीच येऊ नये असे होते. आणि प्रत्येकाला वाटतं की फौजींच्या बायकांना काय खूप पैसा असतो हे येते, पण ही अशी जेव्हा कंडिशन येते ना तेव्हा कोणी विचारायला येत नाही की तू कशी आहे, तुझी मुलगी कशी आहे. ह्या अशा सिच्युएशन आहे ना, खरंच बघूसुद्धा वाटत नाही आणि विचारसुद्धा करू वाटत. माझी मम्मी तर माझं स्टेटस बघूनच एवढी रडत होती ना की कसं वाटत असेल त्या बाईला वगैरे. एवढीशी मुलगी होती, अख्खं आयुष्य पडलं आहे तिचं त्याच्यापुढे आणि हे अशी घटना झाली. काय बाबा, खूप अवघड आहे.